गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100. 5 राज्यांचा एक्झिट पोल समोर. TV9 पोलस्टेटच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला झटका. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याचा अंदाज, तर तेलंगणामध्ये भाजप तिसऱ्या स्थानी जाण्याचाही अंदाज. आणि याच एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात पुन्हा सत्तांतर होण्याची शक्यता. 111 ते 121 जागांसह काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज. भाजपला 106 ते 116 जागा मिळण्याचा अंदाज. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता. एक्झिट पोलनुसार यंदा 100 ते 110 जागांसह भाजप सत्तेत येण्याचे संकेत. मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळणार. छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याचं एक्झिट पोलमधून भाकीन. 40 ते 45 जागांसह काँग्रेस पुन्हा सत्ता राखण्यात यशस्वी होण्याचा अंदाज, तर भाजपला 30 ते 35 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता. आमदार फुटू नयेत म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी बुक केलं चार्टर्ड विमान. निकालाच्या दिवशीच सर्व आमदारांना विमानानं बंगळुरूला नेणार. तेलंगणामध्ये काँग्रेस आणि BRSमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळणार. एक्झिट पोलनुसार भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार. 2004लाच भाजप, राष्ट्रवादी आणि सेना युती होणार होती, पण ही बातमी प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांपुढे लेख केली आणि पुढे बाळासाहेबांच्या वक्तव्यामुळे युती झाली नाही. प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पटेलांचा हा गौप्य. पवारांना संधी असून त्यांनी पंतप्रधान पद नाकारलं. देवगौडा पंतप्रधान असताना शरद पवारांना ही सुवर्ण संधी होती. अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट. आधी लोकसभा निवडणूक आणि मग तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य. अजित पवार आजाराचं सोंग करणारा नेता नाही, सुनील तटकरे यांचं हे विधान. तर अजित पवार भेकड असते तर हे सरकार स्थापन झालं नसतं. अजित पवार गटाच्या शिबिरातून सुनील तटकरेंचं वक्तव्य. आणि याआधी भाजपनं पाठिंबा मागितला नव्हता तरी आम्ही पाठिंबा दिला. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याच्या सूचना आल्या आणि त्यावेळी भाजपसोबत जाण्यासाठी सर्वांनीच सह्या केल्या होत्या. सुनील तटकरे यांचा खुलासा. शरद पवारांना राजकारणातून घरी बसवण्याची भाजपनं सुपारी दिली आहे. अनिल देशमुखांचा अजित पवार गटावर निशाणा. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी. कालच्या सुनावणीत सुनील प्रभूंची जेठमलानींकडून उलट तपासणी, तर आज तत्कालीन शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशी यांच्या चौकशीची शक्यता. अध्यक्षांसमोर ठाकरे गटानं बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशीची मागणी. देसाई आणि प्रभूंनी वापरलेले मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्याची मागणी. काँग्रेस समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक. काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात संध्याकाळी 4 वाजता बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता. जालन्यातील पांजरपोळ या ठिकाणी आज जरांगे पाटलांची जाहीर सभा आणि त्यानिमित्तानं जालना तालुका आणि शहरातील शाळांना दिलेली सुट्टी रद्द. जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये आज सभा, मात्र काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे सभेवर आजही पावसाचं सावट आणि जरांगेंच्या सभेआधी जालन्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. तर जरांगेंच्या आजच्या सभेची तयारी पूर्ण. 140 पैकी 100 एकर जागेवर सभेचं आयोजन. पार्किंगसाठी 40 एकर जमीन. ऋषिकेश बेद्रेचा जामीन अर्ज फेटाळला. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं बेद्रेचा जामीन फेटाळला. दत्ता दळवींच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी. दळवींना जामीन मिळेल, आम्हाला खात्री. सुनील राऊतांची प्रतिक्रिया. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार 60,000 कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर करण्याच्या तयारीत. हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 1318 लक्षवेधी सूचना आणि 9231 प्रश्न मांडले जाणार. राष्ट्रपती आज नागपूर दौऱ्यावर. मेडिकल कॉलेजच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता पुण्यामध्ये बैठक होणार. कर्जतच्या दहिवलीमध्ये छगन भुजबळांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी. दरम्यान येवल्यातील पाहणी दौरा अर्धवट सोडून भुजबळ नाशिकमध्ये परतले. नियोजन दौऱ्यातल्या 2 गावांमध्ये न जाताच भुजबळ परतले. छगन भुजबळांकडून येवल्यातील कातरणी गावात नुकसानीची पाहणी, तर सोमठाणदेश गावामध्ये मराठा आंदोलक एकवटले. गोमूत्र शिंपडत आंदोलकांकडून मार्गाचं शुद्धीकरण. जे लोक म्हणतात गावात येऊ नका तिथे जाणार नाही. येवल्यातील मराठा समाजाच्या विरोधानंतर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ म्हणजे पनवती. भुजबळांनी दौरा करू नये. शेतकऱ्यांच्या मागे 7.5 लागेल. मनोज जरांगेंचा भुजबळांच्या पाहणी दौऱ्यावरून निशाणा. छगन भुजबळांचं नेतृत्व दमदार. छगन भुजबळांनी घेतलेला पवित्रा चुकलाय. छगन भुजबळांनी सर्वांसाठी पुढाकार घ्यावा. बच्चू कडू यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांना अटक करा. पोलिसांनी आंबेडकरांकडून दंगलीची माहिती घ्यावी. नारायण राणे यांची प्रतिक्रिया. राज्यात जातीय जनगणना करा. मंत्री छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी. तर सर्व नेत्यांची जातीय जनगणनेची मागणी, त्यामुळे अडलं कुठं? भुजबळांचा सवाल. भ्रष्टाचारावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी आरक्षणाचा वाद पेटवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर निशाणा.
28 पार्ट्या मोदींविरोधात एकत्र आलेल्या आहेत. मोदींविरोधात एकत्र आलेले पक्ष मुंबईत कुठे थांबले होते? बावनकुळेंच्या प्रश्नानंतर लोकांमधून गुवाहाटी असं उत्तर येताच हशा पिकला. बावनकुळे अमर्याद स्वप्न बघतात आणि अमर्याद वागतातही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना टोला. जनता ज्यांच्या पाठीशी, सत्ता त्यांच्या गाठीशी. नरेंद्र मोदी जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध नेते. कविता करत मंत्री रामदास आठवलेंकडून मोदींचं कौतुक. कर्नाटकात हिवाळी अधिवेशनाच्या आधी कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक. कन्नड भाषेतल्या पाट्यांचा आग्रह. बेळगावच्या चौकातील इतर भाषेतले फलक फोडले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला बंदी घालण्याची मागणी. तर मराठा संघटनांकडून आजपासून गाव तिथे धरणं आंदोलन. परभणीत 24 तारखेपर्यंत शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार. कोल्हापुरातील केएमटी बस चालकांचा आजपासून बेमुदत संप. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि रिक्त पदं भरण्याच्या मागण्या. G20च्या उरलेल्या निधीतून नागपूरमध्ये विकास कामं होणार. राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला तशी परवानगी. रायगड जिल्हा सकल मराठा समाजाचं अजित पवारांना निवेदन. छगन भुजबळ मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप. 3 मंत्री असताना जळगावात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा. आणि मंत्री असताना दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे. गिरीश महाजन यांचं नाव न घेता खडसेंनी साधला निशाणा. जळगावातून 3 मंत्री असताना कोणतं धरण पूर्ण केलं? एकनाथ खडसेंचा सवाल. 2024च्या विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात होतील. 200हून अधिक जागा महायुती जिंकेल. निवडणुकीचा निकाल पाहून पुढील निर्णय होईल. शंभूराज देसाईंची माहिती. तर महाराष्ट्र जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न. राज्यातील काही जण मातीशी बेईमानी आणि गद्दारी करतायत. सुषमा अंधारे यांची टीका. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरील दगडफेकीचा सीसीटीव्ही समोर. बीडमधल्या घटनेला 1 महिना पूर्ण. संदीप क्षीरसागर यांच्या घरासह अन्य ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलं संत वामनभाऊ महाराजांचं दर्शन. गहिनीनाथ गडावर नतमस्तक आणि प्रकाश आंबेडकर आणि विठ्ठल महाराजांमध्ये 1.5 तास चर्चा. सोसायटीमधून तोंडाला मास्क लावून ललित पाटील पळून जाण्याच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. ड्रग्ज प्रकरणी आता 4 आरोपींचा बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टीबाबतचा तपास होणार. चंद्रपुरात वनमंत्र्यांच्या घरापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या नुकसानीविरोधात उपाययोजना करण्याची मागणी. दिवाळीनंतर राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा. रक्ताच्या नियोजनाची गरज. वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याची आवश्यकता. नागपूरमध्ये अवकाळी पावसानं 2,20,000 हेक्टरवरील पिकांना फटका. वेचणीला आलेला कापूस आणि कापणीला आलेल्या धान पिकाचं सर्वाधिक नुकसान. पंचनामे सुरू. सुपरफास्ट आढावा. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात 3,90,000 हेक्टर शेतीचं नुकसान. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, तांदूळ, कापूस, पपई यासह अनेक पिकं जमीनदोस्त. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जिरायतीसाठी हेक्टरी 8,500 आणि सिंचनाखालील पिकांसाठी हेक्टरी 17,000 आणि बागायतीसाठी हेक्टरी 22,500 मदत मिळणार. अवकाळी पावसाच्या नुकसान यादीतून अमरावती जिल्हा वगळला. अमरावती जिल्ह्यामध्ये नुकसान झालंच नसल्याचा दावा. प्राथमिक आकडेवारीमध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पारनेर तालुक्याला भेट. शेतकऱ्यांशी साधला संवाद. नुकसानीचा घेतला आढावा. बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी. देवगाव राजा तालुक्यात पाहणी करण्यासाठी वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या पाठीवर. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या. अनिल देशमुखांच्या नेतृत्वात शरद पवार गटाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. धुळे शहरात काल रात्री मुसळधार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहरासह परिसरात पावसाची जोरदार हजेरी. कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ. सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा. सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. जळगावात अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे दुचाकीवर कोसळला वृक्ष. सुदैवानं दुचाकीस्वार बचावला. भारतीय कृषी विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली 294 कोटी रक्कम वसुलीची नोटीस. 6,68,853 शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची माहिती. नंदुरबारमध्ये अवकाळीमुळे कापसाला मोठा फटका. उर्वरित कापसावर रोगराई पसरण्याची शक्यता. पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझाईक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सरकारकडे 79 कोटी रुपयांची मागणी. लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 311 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. कारवाईमध्ये प्रवाशांकडून 46,000 रुपयांचा दंड वसूल. मुंबईमध्ये थंडीची चाहूल. किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं. 4 ते 5 दिवस शहरात आणखी थंडी जाणवण्याची शक्यता. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बनवलेले नियम न पाळणाऱ्यांकडून 24 लाख रुपये दंड वसूल. 12 लाखांपेक्षा जास्त दंड बांधकामं न झाकता धुळीचे कण वाढवणाऱ्या साइट्सकडून वसूल. सायबर मदत क्रमांकामुळे 24 तासच मुंबईतील नागरिकांचे 79 लाख रुपये वाचवण्यात पोलिसांना यश. मुंबई गुन्हे शाखेअंतर्गत 1930 हा मदत क्रमांक सुरू.
नवी मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली पोलिसांची मदत। नेरूळमध्ये पहाटे 3 पर्यंत ही कारवाई। कल्याणमध्ये धावत्या लोकलमधून महिला प्रवाशाच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या आरोपीला बेड्या। कल्याण ते कळवा आणि भाईंदर ते चर्चगेट दरम्यान वारंवार घटना घडत असल्यानं विशेष पथक तैनात। मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघासाठी 26,944 नोंदी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या या मतदारसंघाच्या नोंदणीसाठीची मुदत काल संपली। आरे कॉलनी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांना आता ग्रीन टोल भरावा लागणार। प्रदूषणावर आळा घालण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करताना हे शुल्क आकारलं जाणार। अंबरनाथच्या काटाई रस्त्यावर नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला ड्रेनेजचं काम सुरू आणि हातात बॅनर घेऊन या ठिकाणी एमआयडीसीचा निषेध व्यक्त करत मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचं भिवंडीमध्ये आयोजन। सौरोली गावातील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती। ठाणे ते नाशिक दरम्यानच्या भागात चोऱ्या करणाऱ्या इराणी चोरट्याला बेड्या। अंगावर 3 ते 4 शर्ट आणि डोक्यामध्ये हेल्मेट लावून पोलिसांना तो चकवा द्यायचा। त्याच्याकडून 70,000 आणि 5 लाख रुपयांचाही मुद्देमाल जप्त। नवी मुंबईतील तलावांकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष। जुहूगाव तलावातील हजारो माशांचा मृत्यू, त्यामुळे परिसरात दुर्गंधी। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं मुंबई महापालिकेच्या परळ कार्यालयामध्ये निवेदन। हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर पुणे मेट्रोचं काम सुरू। गणेशखिंड रस्त्यावरील 2 मेट्रो स्थानकावरून तिढा निर्माण। महापालिका आणि पीएमआरडीए आमने सामने। मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर। मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। पुण्याच्या इंदापूरमध्ये मंत्री विखे पाटलांच्या विरोधात निषेध आंदोलन। भुजबळांचा राजीनामा मागितल्यानंतर सकल ओबीसी समाज आक्रमक। आणि आजपासून कात्रजच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची घट। कात्रजचं दूध आता 55 ऐवजी 53 रुपये प्रति लिटर। कालच्या संकष्टी चतुर्थी निमित्तानं ओझरच्या विघ्नेश्वर गणपती मंदिरामध्ये अभिषेक करत महाआरती। भाविकांची मोठी गर्दी। पुण्यातील जांभूळवाडी तलावात मैला पाणी आणि जलपर्णीचं साम्राज्य। विषारी पाण्यामुळे जलचर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात। पुण्याच्या भोर नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात। रस्त्यावरील वहिवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं हटवण्यात आली। नंदुरबारच्या अवकाळी पावसाचे 2 दिवसात पंचनामे पूर्ण होणार। प्रशासनाचा दावा। 329 गावांना फटका। 3000 हेक्टरपेक्षाही जास्त नुकसान झाल्याचा अंदाज। धुळ्याच्या साखरीत नुकसानग्रस्त भागाची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी। तात्काळ पंचनामे करण्याची मागणी। धुळ्यामध्ये एबीव्हीपीच्या रायगड ते दिल्लीपर्यंतच्या हिंदवी स्वराज्य रथयात्रेचं स्वागत। 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त रथयात्रेचं आयोजन। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराला प्रारंभ। 10 राज्यातील 200 राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग। कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन। जळगावातील धरणगावच्या पाळधी महामार्ग पोलीस चौकीचं अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन। जिल्ह्यातील 60 महामृत्युंजय दूतांचा सत्कार आणि हेल्मेट, प्रथमोपचार किट तसंच स्ट्रेचरचंही वाटप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग। आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून 3,575 दुकानांची तपासणी। 161 जणांवर कारवाई। आणि याच प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। ट्रॉम्बे परिसरातील एका हॉटेलच्या फलकाच्या तोडफोडीचं प्रकरण। मध्य प्रदेशच्या इंदोरमधील 5 डॉक्टरांचा इंदोर ते केवडिया असा 880 किलोमीटरचा सायकल प्रवास। सायकल वापरण्याचा डॉक्टर मित्र परिवाराकडून संदेश। नंदुरबारच्या मंदाने गावातील आदर्श विद्यालयात माजी विद्यार्थी 15 वर्षांनंतर शिक्षकांना भेटण्यासाठी एकत्र। आपल्या लाडक्या शिक्षकांचा केला सन्मान। नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या भूमिपूजनांचा धडाका। महाविकास आघाडीच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती उठवल्यानंतर भूमिपूजन। सांगलीच्या कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी 6 कारखान्यांसह पालिकेवर कोट्यवधींचा दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव। प्रदूषण महामंडळाकडून दंड निश्चित करून हरित न्यायालयामध्ये सादर करण्यात आल्याची माहिती। नंदुरबारमध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकाला आमदार राजेश पाडवींकडून मदतीचा धनादेश। शासन निर्णयानुसार 4 लाखांचा धनादेश सुपूर्द। धुळ्यातील कुसुंबा ते मालेगाव रस्त्याची दुरावस्था। वाहन चालकांना मनस्ताप। रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी। आज भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा T20 सामना रंगणार। भारताची मालिकेमध्ये 2-1 आघाडी। आज मालिका जिंकण्याची संधी। सलमानला आलेली धमकी। युरोपीय देशातनं आल्याची माहिती समोर आणि गँगस्टर गोल्डी ब्रारला आणि बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त। ब्रारला आणि बिश्नोई या दोन्ही गँगचे आरोपी युरोपियन देशात असल्याची माहिती।